राज्यात प्रचार संपला असला तरी राज्यातील निवडणुका आता वेगळ्या वळणावर गेल्याचं पाहायला मिळतंय। मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना भाजप नेते विनोद तावडे हे एका हॉटेलमध्ये पैशांच्या बंडलसह पकडले गेल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलाय। विरारमध्ये नेमकं काय घडलं? विनोद तावडे हे विरारमधील एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले असल्याची बातमी समोर आली। भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारीही यावेळी हॉटेलमध्ये उपस्थित होते। ही गोष्ट बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समजली, तेव्हा त्यांनीही हॉटेलकडे धाव घेतली। यानंतर हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला। यावेळी बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितिश ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्या जवळची एक बॅग हिसकावून घेतली। या बॅगमध्ये एक डायरी आणि पैशांनी भरलेले लिफाफे आढळून आले। त्यानंतर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना चांगलंच फैलावर घेतलं। पोलीस आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी केलेल्या तपासणीतही 10 लाखांची रोकड आढळून आल्याचं काही माध्यमांनी सांगितलंय। त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंची समोरासमोर येऊन चर्चा करावी असं आव्हान दिलं। तावडेंनीही हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली। यावेळी तावडेंनी मी मतदान कसं करायचं याबाबत माहिती द्यायला आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधायला आलो होतो असं म्हणत हितेंद्र ठाकूर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले। तर विशेष म्हणजे त्यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी मला भाजपच्या एका नेत्यानंच टीप दिली असा गौप्यस्फोट देखील केलाय। खरं तर विनोद तावडे हे भाजपचे बडे नेते म्हणून ओळखले जातात। भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सध्या विनोद तावडेंकडे आहे। सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीतही विनोद तावडेंची मोठी भूमिका आहे। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यास भाजपकडून मुख्यमंत्रीपदी तावडेंची वर्णी लागू शकते अशी देखील चर्चा आहे। अशातच आजच्या प्रकरणामुळे तावडेंची प्रतिमा मलिन झाल्यानं भाजपवर नामुष्की ओढावली आहे। विरोधकांकडून आधीपासूनच भाजप सत्तेच्या बळावर निवडणुकीला सामोरं जात असल्याचा आरोप केला जात होता। निवडणूक आयोगही दुजाभाव करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। परंतु आज खुद्द भाजपचे सरचिटणीस हेच संशयास्पदरित्या पकडले गेल्यानं विरोधकांच्या आरोपात तथ्य असल्याचं स्पष्ट होतंय। खरं तर विनोद तावडे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे। लोकसभेला भाजपला सेटबॅक बसल्यानंतर विनोद तावडे हे राज्यात चांगलेच ऍक्टिव्ह झाले होते। 2019ला भाजपने तावडेंचं तिकीट कापलं होतं। त्यानंतर तावडे हे राज्याच्या राजकारणापासून साईडलाईन झाले होते। तावडेंना साईडलाईन करण्यात फडणवीसांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात त्यावेळी रंगली होती। त्यानंतर तावडे हे केंद्रीय राजकारणात सक्रिय झाले। पक्ष संघटनेवर ते काम करू लागले। भाजपच्या वरिष्ठांची मनं जिंकत तावडेंनी पक्ष संघटनेतील मोठ्या पदांवर उडी मारली आणि ते भाजपच्या वरच्या फळीतील नेत्यांच्या रांगेत जाऊन बसले। ज्यावेळी तावडेंचा उत्कर्ष होत होता त्याच वेळी राज्यात भाजपला बुरे दिन सुरू झाले। राज्यातील जनता ही भाजप नेतृत्वावर नाराज असल्याचं उघडपणे बोललं जाऊ लागलं। लोकसभा निवडणुकीतही भाजप आणि मित्र पक्षांना मोठा फटका बसला। त्यानंतर भाजपमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चा होऊ लागल्या। यामध्ये कधी नितीन गडकरींचं नाव समोर आलं तर कधी विनोद तावडेंच्या नावानं आघाडी घेतली। आशिष शेलारांच्या नावाचीही चर्चा तेव्हा झाली होती। या सर्वांमध्ये तावडेंचं नाव विशेष आघाडीवर होतं। त्यांना अनेक मुलाखतींमध्येही राज्याच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता। त्यांनी राज्याच्या राजकारणात रस नसल्याचं सांगून प्रश्नाला बगल दिली खरी, पण महाराष्ट्रासारख्या राज्याचं नेतृत्व करायला कुणाची ना असेल हे त्यांच्या उत्तरातून अप्रत्यक्षरित्या वारंवार समोर आलं। परंतु आता पक्षातील नेत्यानंच तावडेंच्या आजच्या कार्यक्रमाची टीप दिल्यानं तावडेंचा खेळ सुरू होताच खल्लास झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आजच्या राड्यात हितेंद्र ठाकूर जरी मेन रोलमध्ये असले तरी त्यांच्या मागून भाजपचा कोणता नेता डाव टाकतोय असा प्रश्न राज्यातील प्रत्येकाला पडलाय। हाच प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? तर याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।